शेतकरी बंधू नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्रातील सर्व कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं मी आपला कृषी मित्र राहुल पाटील एकदा स्वागत करतो. शेतकरी बंधूंनो, महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांची कांद्याची लागवड जवळपास संपली आहे. तणनाशकचा बंदोबस्त किंवा तणनाशकचे स्प्रे संपण्यात आले आहेत आणि बरेच शेतकऱ्यांचं पारंपरिक पद्धतीने जे उपाययोजना असते की तणनाशक झाल्यानंतर बेसल डोस दिला गेला पाहिजे आणि बेसल डोसला कोणते खत वापरावे याबद्दल नेहमी दुविधा मनस्थिती असते. तर मी असंख्य शेतकऱ्यांना मीटिंगच्या माध्यमातून किंवा व्हिडिओच्या माध्यमातून सांगत असतो की बाबा शेतकऱ्यांनो, 10-26-26 किंवा DAP किंवा मिश्र खत वापरत असताना त्यासोबत कोणतेही सल्फेटयुक्त मायक्रोडॉनचा वापर करू नका, जेणेकरून ते फिक्सेशन होणार नाही. मग बऱ्याच शेतकऱ्यांचा फोन येतो, त्यांच्यासाठी हाचा खास व्हिडिओ बनवत आहे. तुम्ही ज्या वेळेस कोणते खत घेणार आहेत की आपण एक उदाहरणार्थ 10-26-26 घेऊया. 100 किलो आपल्या एका एकरसाठी 10-26-26 घेतलं, त्या ठिकाणी तुम्हाला कांदा पिकाला बेंटोनाइट सल्फर वापरायचे 10 किलो. त्याचबरोबर मी आवर्जून तुम्हाला सांगतो की न्यूट्रिएप कंपनीचा न्यूट्रिएप फॉर्म्युला हा वापरला गेला पाहिजे. मग न्यूट्रिएप कंपनी न्यूट्रिएप फॉर्म्युलाच का वापरायचा? कारण शेतकरी बंधूंनो, या ठिकाणी तुम्हाला मिळणारे मॅग्नेशियम, फेरस, झिंक, मॅग्नीज आणि बोरॉन, तुम्हाला त्या ठिकाणी मॅग्नेशियम, झिंक, फेरस, मॅग्नीज हे सगळं चिलेटेड स्वरूपात मिळणार आहे. 10-26-26 बरोबर त्या ठिकाणी तुम्ही मिक्स करणार आहेत तर त्या फॉस्फरस बरोबर हे रिॲक्ट करत नाही का? हे चिलेटेड स्वरूपात असल्यामुळे त्या ठिकाणी रिॲक्ट न झाल्यामुळे फिक्सेशन होत नाही व 100% त्या ठिकाणी ते उपलब्ध होतं. असंख्य महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं विश्वासार्ह प्रोडक्ट ठरलेलं आहे न्यूट्रिएप फॉर्म्युला. तर त्या ठिकाणी तुम्हाला तुमच्या कांदा पिकाला न्यूट्रिएप फॉर्म्युला एकरी 25 किलो वापरायचं आहे, जे की सल्फेट स्वरूपाचे फिक्सेशन जास्त होतं. न्यूट्रिएप फॉर्म्युला 100% चिलेटेड स्वरूपात असल्यामुळे फिक्सेशन होत नाही. उत्तम प्रतीचे रिझल्ट तुम्हाला त्या ठिकाणी कांद्यामध्ये उत्पन्नामध्ये दिसतात. शेतकरी बांधवांनो, आवर्जून आपल्याला कांदा पिकामध्ये न्यूट्रिएप फॉर्म्युला वापरायचा आहे आणि असे नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी ॲग्रो नॉलेज हब व न्यूट्रिएप पेजला लाईक्स अँड फॉलो करायचं आहे. धन्यवाद.